मनात रंगते मराठी, आमुच्या रगा रगात रंगते मराठी, आमुच्या उरा उरात स्पंदते मराठी, आमुच्या नसा नसात नाचते मराठी. बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी. येथल्या नभामधून वर्षते मराठी, येथल्या पिकामधून डोलते मराठी. नमस्कार विद्यार्थी मित्र, माय मराठी या यूट्यूब चॅनलवर मी सुनील भडके आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण इयत्ता 10वी मराठी कुमार भारती यातील भाग 3 मधील 15वी कविता खोद आणखी थोडेसे आसावरी काकडे यांची ही कविता अभ्यासणार आहोत. कवितेचे शीर्षक अतिशय छान आणि स्वतःला समृद्ध करणार असं आहे. विद्यार्थी मित्र हो, आपण आपले आयुष्य सुखी समृद्ध करण्यासाठी सतत संपत्ती, ज्ञान, कीर्ती, यश असं काही ना काही मिळवण्यासाठी धडपडत असतो. आपली सर्व शक्ती पणाला लावतो. प्रयत्नांती कधी ते मिळून जातं तर कधी हाती काहीच लागत नाही. आपण हताश होतो. आपल्या आवाक्यातला नाही म्हणून निराश होऊन मागे फिरू लागतो. हार, अपयश मान्य करू लागलेला तो क्षण, तो एकच कसोटीचा क्षण असतो. कारण आपली क्षमता संपत आलेली असते आणि आपले यश, कीर्ती अगदी थोड्या प्रयत्नांच्या अंतरावर असू शकेल याचं भानही आपल्याला नसतं. अशा वेळी प्रयत्नावरचा विश्वास वाढेल असा धीर कोणी दिला तर किती आधार वाटेल, नाही ना? हो ना? खोद आणखी थोडेसे ही कविता अशा कसोटीच्या क्षणीच धीर देणारी व प्रयत्नांना बळ देणारी आहे. म्हणून ही कविता फक्त आपल्याला परीक्षेच्या अभ्यासासाठी अभ्यासायची नाही, तर जीवनात जेव्हा अपयश येईल, नैराश्य येईल, त्या वेळेस ही कविता आपणास स्फूर्ती देईल, नवचेतना देईल. विद्यार्थी मित्रांनो, आपण कवयित्रीचा परिचय करून घेऊयात. कवयित्री आसावरी काकडे यांचा जन्म 23 जानेवारी 1950. आसावरी काकडे या सुप्रसिद्ध एक मराठी हिंदी कवयित्री आणि गद्यलेखिका आहेत. त्यांनी बीकॉम नंतर मराठी आणि तत्वज्ञान या 2 विषयात MA केले. आसावरी काकडे यांच्या स्वरचित कवितेबरोबरच त्यांच्या अनुवादित कविताही प्रकाशित आहेत. त्यांचे अनुमनुशिरू, ऋतुचक्र, टिकटॉक रिंग, भिंगोऱ्या भिंग हे बालकविता संग्रह प्रसिद्ध आहेत. तसेच आकाश, आरसा, उत्तरार्ध, मी एक दर्शन बिंदू, लाहो, शपथ सार्थ सहजीवनाची, स्त्री असण्याचा अर्थ हे त्यांचे गाजलेले कविता संग्रह. आसावरी काकडे यांचे काही अनुवादित कविता संग्रह देखील प्रकाशित आहेत. त्यामध्ये डॉक्टर विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या निवडक हिंदी कवितांचा तरीही काही बाकी राहील या नावाचा अनुवाद केला आहे. डॉक्टर चंद्रप्रकाश देवल यांच्या बोलो माधवी या हिंदी कविता संग्रहाचा बोल माधवी या नावाचा अनुवाद केला आहे. दीप्ती नवल यांच्या लम्हा लम्हा या हिंदी कविता संग्रहाचाही त्यांनी अनुवाद केला आहे. विद्यार्थी मित्र, आसावरी काकडे यांच्या अनेक साहित्याला अनेक प्रकारची पुरस्कार मिळालेली आहेत. त्यातील काही प्रमुख पुरस्कारांची चर्चा, माहिती आपण या ठिकाणी करून घेणार आहोत. आसावरी काकडे यांच्या कविता महाराष्ट्र राज्याबरोबरच कर्नाटक राज्याच्या इयत्ता 7वी, 8वी, 11वीच्या अभ्यासक्रमामध्येही त्यांचा समावेश केलेला आहे. ही भूषणावह बाब आहे. त्याचबरोबर पुणे व मुक्त विद्यापीठ नाशिक येथील विद्यापीठाच्या कला शाखेत विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी त्यांच्या कविता अभ्यासल्या जातात. त्याचबरोबर गोवा विद्यापीठाच्या MAच्या अभ्यासक्रमात मराठीतील अनुवादित भारतीय साहित्य या विषयासाठी नेमलेल्या पाठ्यपुस्तकात बोल माधवी या कविता संग्रहाचा समावेश झाला आहे. आसावरी काकडे यांनी नवी दिल्ली येथील आकाशवाणीतर्फे आयोजित जयपूर येथील सर्वभाषी कवी संमेलन मराठीचे प्रतिनिधित्व केले आहे. ईशवास्यम इंदम सर्वम ला नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा गवी अकोलकर पुरस्कार मिळालेला आहे.
कवितेभोवतीचा आवाकाला पुण्याच्या आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठानचा केशव कुमार आचार्य अत्रे पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आरसा काव्यसंग्रहाला अहमदनगर येथील संस्थेचा एकोल पुरस्कार मिळालेला आहे. पुण्याच्या साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचा कवयित्रीच्या काव्यविषयक योगदानाबद्दल काव्य योगिनी पुरस्कार प्राप्त झालेला आहे. पुणे येथील मराठी ग्रंथालयाचा साहित्य सम्राट नचिकेळकर पुरस्कारही त्यांना प्राप्त आहे. लाहो काव्य संग्रहासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा गदिमा पुरस्कार मिळालेला आहे. आरसासाठी पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ह.स. गोखले पुरस्कार, बाल साहित्यासाठी औरंगाबादच्या परिवर्तन संस्थेतर्फे ग.ह. पाटील पुरस्कार, आरसा या पुस्तकासाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार, मी एक दर्शनबिंदू या पुस्तकासाठी महाराष्ट्र शासनाचा बालकवी पुरस्कार, एकूण लेखनाबद्दल गोनी दांडेकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा मृण्मयी पुरस्कार, आरसा या पुस्तकासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा विशाखा प्रथम पुरस्कार यासह अनेक छोटे मोठे पुरस्कार आसावरी काकडे यांना मिळालेले आहेत. यावरून त्यांच्या अभ्यासाची खोली आपल्या लक्षामध्ये येते. कवितेची मध्यवर्ती कल्पना आपण पाहूयात. जीवनात प्रयत्न आणि सकारात्मकता यांना अनन्यसाधारण महत्व आहे. चांगुलपणावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. कोणत्याही भ्रमात न राहता वास्तव आनंदाने स्वीकारले पाहिजे. संयम, जिद्द, चिकाटी, आशावाद आणि आत्मविश्वास यांच्या योगे ध्येय साध्य करता येते असा आशावाद कवयित्रीने या कवितेमध्ये व्यक्त केलेला आहे. खुद आणखी थोडेसे ही कविता लाहो या काव्यसंग्रहातून घेतली आहे. ही कविता संदेशप्रधान आणि भावकाव्य आहे. मुक्त छंदामध्ये या कवितेची रचना केलेली असून अष्टाक्षरी ओवी आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक ओवीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक ओळीमध्ये तुम्हाला 8 अक्षरं दिसतील. आणि आणखीन दुसरं वैशिष्ट्य म्हणजे चरणाच्या दुसऱ्या आणि चौथ्या शेवटचं अक्षर हे सारखंच आहे. म्हणजेच या ठिकाणी यमक अलंकार साधलेला आहे. त्यामुळे या कवितेला लय प्राप्त झालेली आहे, गेयता प्राप्त झालेली आहे. आपण कविता पाहूयात. पान नंबर 57, 15वी कविता, खुद आणखी थोडेसे, कवयित्री आसावरी काकडे. खुद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी, खुद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी, धीर सोडू नको सारी खोटी नसतात नाणी, धीर सोडू नको सारी खोटी नसतात नाणी, खुद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी, खुद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी, घट्ट मिटू नये ओठ गाणी असते गमनी, घट्ट मिटू नये ओठ गाणी असते गमनी, अर्थ जन्मांचे असते रित्या गळणाऱ्या पाणी, अर्थ जन्मांचे असते रित्या गळणाऱ्या पाणी, खुद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी, खुद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी, मुठ मिटून कशाला मनायचे भरलेली, मुठ मिटून कशाला मनायचे भरलेली, उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी, उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी, खुद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी, खुद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी, झरा लागेलच तिथे खुद आणखी जरासे, झरा लागेलच तिथे खुद आणखी जरासे, उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे, उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे, खुद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी, खुद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी. विद्यार्थी मित्रांनो, देवासकट सर्व काही प्राप्त करून घेण्याचे सामर्थ्य प्रयत्नात आहे. आणि म्हणून प्रयत्न हे यज्ञ देवापेक्षाही श्रेष्ठ आहे असं म्हटलं जातं. आणि म्हणून
केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे. वरील ओळीतही हाच आशय कवित्रीने सांगितलेला आहे. इथे खोदणे ही क्रिया प्रयत्नांची निदर्शक आहे, तर पाणी हे प्रातिनिधिक सत्य आहे. इथे खोदणे ही क्रिया प्रयत्नांची निदर्शक आहे, तर पाणी हे प्रातिनिधिक साध्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेमध्ये प्रतीक आणि प्रतिमांचा वापर केलेला आहे. आणि म्हणून तहान भागवणारं पाणी मिळवण्यासाठी खोदत तुम्ही खूप खोलवर गेलात, पण तुम्ही आता थकला आहात. अधिक परिश्रम करण्याची तुमची तयारी नाही. अशा नेमक्या वेळी खोद आणखी थोडेसे, खाली असतेच पाणी, हा उमेद, जोश वाढवणारा संदेश मिळतो. इथे असतेच पाणी असे म्हटले आहे. यातील च हा महत्वाचा आहे, कारण जिथे तो असतो तिथे खात्री असते, हमी असते, शाश्वती असते. एक उदाहरण सांगतो. मी 5 आंबे खाल्ले. या वाक्यातील 4ही शब्दांना प्रत्येक वेळी जर च लावला तर त्या वाक्याचा अर्थ बदलतो. मी 5 आंबे खाल्ले, मीच 5 आंबे खाल्ले, मी 5च आंबे खाल्ले, मी 5 आंबेच खाल्ले, मी 5 आंबे खाल्लेच. विद्यार्थी मित्रांनो, यावरून भाषेची जी गंमत आहे तेही लक्षात येते आणि च जे महत्व आहे तेही लक्षात येतं. आणि म्हणून कवयित्री या ठिकाणी खाली असतेच पाणी, खाली असते पाणी असं म्हटलं नाही, असतेच, त्यांनी त्या ठिकाणी शाश्वती दिलेली आहे. कारण तुम्ही खोदा आणि खोदल्यानंतर तुम्हाला पाणी हे मिळणारच आहे. आणि म्हणून कवयित्रीने प्रयत्न केल्यानंतर यशाची हमी दिली आहे. प्रयत्न, जिद्द, चिकाटीच्या माध्यमातून अनेकांनी आपली सर्वोच्च ध्येय गाठली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना काय सहजासहजी केली? अलीकडचं उदाहरण द्यायचं झालं तर दशरथ मांझी यांनी 22 वर्ष पहाडाला एकाकी टक्कर दिली. मनात दृढ शक्ती असल्यास काय करता येते याचेच उदाहरण. दशरथ मांझी हे बिहार येथील गयाजवळील गहालोर या गावचे एक अतिशय गरीब कुटुंबातील जन्मलेले कामगार. त्यांचे वडील खाणीत काम करायचे. साहजिकच दशरथ मांझी यांनीही वडिलांचाच व्यवसाय, वडिलांबरोबरच मजुरी त्या खाणीत काम करायची चालू ठेवले. परंतु एक दिवस त्यांची गर्भवती पत्नी त्यांच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन जाताना तिचा पाय घसरला व ती पहाडावरून खाली पडली. त्यातच तिचा मृत्यू झाला. गावात डॉक्टर नाही. पहाडा पलीकडे गया शहर होते, परंतु पहाडावरून खाली रस्ता नव्हता. दवाखान्यात जाईपर्यंत खूप उशीर झाला होता. तो एकच क्षण, एकच प्रसंग दशरथ मांझी यांच्या आयुष्याला कलाटणी देऊन गेला. त्याचा स्वतःवर विश्वास होता. टिकाव फावडे घेतले आणि कामाला लागले. सुरुवातीला स्वतःच्याच लोकांनी, गावकऱ्यांनी त्यांना वेड्यात काढले. कारण त्यांचं जे काही हाती घेतलेलं काम होतं हे सहज साध्य नव्हतं, सोपं नव्हतं. परंतु दशरथ मांझी थांबले नाहीत. 22 वर्ष त्यांनी पहाडाला एकाकी टक्कर दिली आणि उभा पहाड कापून काढला. हे कशासाठी? आपल्या माणसांना, गावकऱ्यांना डॉक्टर वेळेत पोहोचता यावं म्हणून. हे पाहिला त्यांची पत्नी, त्यांचा मुलगा जिवंत नव्हता, तरीही आपल्या माणसासाठी काहीतरी करता यावं. आणि चक्क 80 किलोमीटरचा प्रवास तो फक्त 3 किलोमीटर येऊन पोहोचला. आणि म्हणून दशरथ मांझी यांचं हे जे काही कार्य आहे हे केवळ जिद्द, इच्छाशक्ती, चिकाटी आणि सातत्य असल्यास काय होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण. आणि म्हणून या व्यक्तीवर माउंटन मॅन नावाचा चित्रपटही प्रदर्शित झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आणखी उदाहरण सांगायचं झालं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लोकांना लॉकडाऊनच्या काळात कुणावरही अवलंबून न राहता आत्मनिर्भर होण्याचा सल्ला दिला. आणि याच विचारानं मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील पिंडारा गावातील बराहा मावान वस्तीत एका आदिवासी दाम्पत्यानं सतत 20 दिवस मेहनत घेतली आणि स्वतःच्या शेतामध्ये विहीर खोदली आणि आपला गाव पाण्यासाठी आत्मनिर्भर केला. मित्रहो, तुम्ही तुमच्या आजूबाजूला पहा. तुम्हाला अनेक बुद्धिमान व हुशार लोक दिसतील, पण ते जीवनात अपयशी आहेत. अनेक प्रतिभावंत आहेत, पण ते नामवंत कलाकार किंवा सेलिब्रिटी नाहीत. अनेक सुंदर मुलं मुली आहेत, पण सर्वजण अभिनेते किंवा अभिनेत्री नाहीत. काहींकडे खूप कौशल्य आहेत,
परंतु ते नामवंत किंवा श्रीमंत होऊ शकले नाहीत. चांगले गुण असताना सुद्धा जीवनात अपयशी होण्याचे काय कारण असावे? तर ते म्हणजे चिकाटीचा अभाव, ते म्हणजे प्रयत्नांचा अभाव, ते म्हणजे सातत्याचा अभाव आणि चौथं म्हणजे आत्मविश्वासाचा अभाव. आणि म्हणूनच आपल्याला अधिक थोडे जास्त प्रयत्न करण्याचा सल्ला कवयित्री या ठिकाणी देत आहे. निसर्गाचं अवलोकन केलं, निसर्गाचं निरीक्षण केलं तर अनेक घटना आपल्याला पाहायला मिळते. छोटीशी मुंगी आपल्या वजनाच्या 100 पट वजन उचलू शकते. ती आपल्या सातत्यानं कार्यानं महाकाय वारुळाची निर्मिती करू शकते. मधमाशी गोड अशा मधुर पोळ्याची निर्मिती करू शकते. तुम्ही आम्ही तर मानव आहोत, म्हणून छोटे छोटे प्रयत्न सातत्यानं केले तर नक्कीच त्यामध्ये यशप्राप्ती होते. मोठं असं यश हाताला येतं. पावसाचं पडणारं पाणी थेंबा थेंबानं पडतं, पण त्याच्यामध्ये जर सातत्य राहिलं तर महाकाय नद्यांची निर्मिती करण्याची क्षमता त्या पाण्याची असते. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुमचे आमचे जे प्रयत्न आहेत ना, हे प्रयत्न फार महत्वाचे आहेत. आणि म्हणून कवयित्री या ठिकाणी ते सांगते की खोद आणखी थोडेसे. अजून तुम्हाला प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आणि किती प्रयत्न करायचे? तर थोडेसे प्रयत्न करायचे आहेत, कारण खाली पाणी आहेच, ते लागणारच आहे. आणि म्हणून तुम्हाला प्रयत्नांची आवश्यकता आहे. हा आशावाद या 2 ओळीमधून कवयित्रीने व्यक्त केला आहे. पुढे कवयित्री सांगतायत, धीर सोडू नको, सारी खोटी नसतात नाणी. विद्यार्थी मित्रांनो, जीवन जगत असताना आपल्याला अनेक बरे वाईट अनुभव येत असतात. वाईट अनुभव जास्त असतात आणि म्हणून आपण म्हणतो हे जग फसवं आहे, ही माणसं फसवी आहेत. परंतु विद्यार्थी मित्रांनो, तसं नाही. जगामध्ये वाईटाबरोबर चांगलं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. जशी दृष्टी तशी सृष्टी. आणि म्हणून आपण काय पाहतो हे फार महत्वाचं आहे, काय घेतो हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून कवयित्रीने या ठिकाणी सांगितलेलं आहे की धीर सोडू नको. धीर सोडणे म्हणजे हिंमत हारणे. धीर सोडू नको, तू हिंमत हारू नको. कारण या जगामधली सारी नाणी खोटी नाहीत. म्हणजे शिक्के, पैसे, रुपये हे जे आहे सगळं काही खोटं नाहीये. प्रतिमांचा वापर या ठिकाणी केलेला आहे. सगळी माणसं या ठिकाणी खोटी नाहीत हे त्यांना सुचवायचं आहे. सगळीच माणसं स्वार्थी आहेत, सगळीच माणसं मतलबी आहेत असं नाही. त्यातली काही माणसं समाजसेवेचा व्रत घेतलेला आहे. तुमच्या आमच्या कल्याणासाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलेलं आहे. अनेकांची उदाहरणं आपल्याला या ठिकाणी देता येतील. मग त्यामध्ये फुले, शाहू, आंबेडकर यांची अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. त्याचबरोबर बाबा आमटे यांचं उदाहरण आपल्याला देता येईल. त्याचबरोबर अण्णा हजारे यांचं उदाहरण आपल्याला देता येईल. विद्यार्थी मित्रांनो, असे अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. आणि म्हणून काही प्रसंगात अनुभवल्याप्रमाणे सगळीच माणसं वाईट किंवा फसवणारी नसतात. काही जीवाला जीव देणारीही माणसं या ठिकाणी असतात. आणि म्हणून आपण आयुष्यात निराश व्हायचं नाहीये, आपले प्रयत्न थांबवायचे नाहीयेत. कारण प्रयत्न केल्यानंतर यश हे मिळणारच आहे, असं कवयित्रीने या ठिकाणी सूचित केलेलं आहे. पुढे कवयित्री म्हणतात, घट्ट मिटू नये ओठ, गाणे असते ग मनी, अर्थ जन्मांची असते रित्या गळणाऱ्या पाणी. कवयित्री आसावरी काकडे इथे म्हणतात, घट्ट मिटू नये ओठ, गाणे असते ग मनी. म्हणजे आपल्या मनात येणारे विचार, आपले सुख, आपले दुःख आपण कुणाजवळ बोलत नाही. नेमकेपणाने कसं सांगावं, कुणाला सांगावं असा प्रश्न मनात निर्माण होतो. कारण आपलं सुख समजून घेणारं, जाणणारं कुणी जवळ नसतं. तर कधी सांगायची भीती वाटते, संकोच वाटतो, कधी हिंमत होत नाही. कवयित्री म्हणतात, आपण आपल्या मनात असणारं दडलेलं जे काही आहे ते बाहेर पडू दिलं पाहिजे. ते चांगलं असेल, ते वाईट असेल, जे काही आहे त्याला आपण बाहेर व्यक्त केलं पाहिजे, आपण बोललं पाहिजे. आणि म्हणून कवयित्री इथे म्हणतात, प्रत्येकामध्ये काही ना काही क्षमता असतात, त्या ओळखता आल्या पाहिजेत आणि त्या विकसितही केल्या पाहिजेत. विद्यार्थी मित्रांनो, परमेश्वरानं प्रत्येक व्यक्तीची निर्मिती ही परिपूर्ण, प्रत्येक हिरा म्हणून केलेली आहे. पण जो या ठिकाणी घडणार आहे तोच या ठिकाणी चमकणार आहे. आणि म्हणून गाणं मनात कसं असतं हे सांगताना, वाळलेली झाडांची पानं निसर्ग नियमानुसार गळतात आणि गळताना पानाला आणि झाडाला या ठिकाणी दोघांनाही वेदना होतात. परंतु विद्यार्थी मित्रांनो, या जे काही दुःख आहे, हे जे काही वेदना आहेत, या वेदना ते सहन करतं.
कारण पान लहानचं मोठं त्या झाडावर झालेलं आहे. त्यामुळे त्याला ते झाड सोडून जाताना दुःख होत आहे. त्याचबरोबर झाडालाही पान जाणार म्हणून दुःख होणार आहे. कारण का तर त्याच पानानं अन्नद्रव्य या खुडाला पुरवलेली आहेत. झाड वाढलेलं आहे त्यामुळं. पण हे आज या दोघांची ताटातूट होणार आहे. तरीही त्यांच्यामध्ये दुःख नाही, कारण याच ठिकाणी पुन्हा नवीन पालवी फुटणार आहे. त्या पानाला ठाऊक आहे. आणि म्हणून या काळामध्ये झाडाच्या फांद्या किंवा बुंदा जरी शांत वाटत असला तरी देखील त्याच्या आत कित्येक जन्मांचं आर्त संचितासारखं साठलेलं असतं. आणि ते नव्या पालवीच्या माध्यमातून, नव्या पानाच्या रूपातून ते बाहेर येणार असतं, व्यक्त होणार असतं. आणि म्हणून ते जे पान आहे किंवा तो बुंदा आहे या ठिकाणी झालेलं दुःख आवरण्याचं काम करत असतं. विद्यार्थी मित्र हो, आपल्या आतही असंच बरं काही असतं. ते व्यक्त होण्यासाठी आपलं मन असुसलेलं असतं. धीटपणानं ओठ उघडून त्याला वाट करून द्यायची असते. म्हणजे आपण बोलतं झालं पाहिजे, आपण व्यक्त झालं पाहिजे, आपण लिहितं झालं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला हवेत. जमिनी जसं खाली पाणी असतं तसं प्रत्येकाच्या मनातही गाणं असतंच, असं कवित्रेला या ठिकाणी सुचवायचं आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मनामध्ये किंवा आपल्या जे काही वाटतंय ना ते आपण बोललं पाहिजे. मग ते चांगलं असेल किंवा वाईट असेल हेच कवीला या ठिकाणी सांगायचं. कारण तुम्ही जोपर्यंत तुमचे प्रश्न, जोपर्यंत तुमच्या समस्या, जोपर्यंत तुमचं दुःख समोरच्याला व्यक्त करत नाहीत तोपर्यंत त्याच्यातून या ठिकाणी मार्ग निघणार नाहीये. आणि म्हणूनच कवयित्री या ठिकाणी सांगतायत की अर्ध जन्मांची असते रित्या गळणाऱ्या पाणी. आणि म्हणून या ज्या वेदना आहेत तुमच्या मनामध्ये, त्या वेदना कमी व्हायचं असेल तर एकमेव औषध म्हणजे तुमच्या मित्राजवळ, मैत्रिणीजवळ, आईजवळ, वडिलांजवळ किंवा तुमच्या गुरु जवळ तुम्हाला हे सगळं जर व्यक्त केलं तर नक्कीच त्या दुःखावरती, त्या वेदनावरती या ठिकाणी औषध सापडणार आहे. पुढे कवयित्री म्हणतात, मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली, उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मनाची आणखीन एक गंमत अशी आहे की प्रयत्न करताना थकून थांबण्याऐवजी, निराश होण्याऐवजी ते आपल्यात काही कमतरता आहे, उणिवा आहे हे मान्यच करायला तयार होत नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, सर्वच व्यक्तीमध्ये सर्वच क्षमता नसतात. आपण बालपणी ससा आणि कासवाची गोष्ट अभ्यासलेली आहे. ससा सुरुवातीला आपण पाहिलं की कासव जिंकतो, नंतर ससा जिंकतो. आणि तिसऱ्या वेळेस मात्र हे दोघंही सोबतीनं जातात, कारण दोघांनी एकमेकांमधल्या ज्या काही क्षमता आहेत त्या ठिकाणी ओळखलेल्या आहेत. आणि म्हणून ज्या ठिकाणी पाणी आहे, समुद्र आहे, सागर आहे, त्या ठिकाणी कासव त्याला मदत करतो सस्याला. आणि ज्या ठिकाणी मैदान आहे त्यावेळेस मात्र कासव सस्याच्या पाठीवर बसतं. आणि अशा एकमेकांच्या मदतीनं हे दोघंही पुढे प्रवास करतात. आणि म्हणून आपल्या जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा आपल्याकडे ज्या क्षमता आहेत त्यांचा विकास आपण केला पाहिजे. कारण तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तुझं आहे तुझ पाशी परी जागा चुकलाशी. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या अभ्यासक्रमामध्ये मला वाटतं आपण कस्तुरी मृग हा पाठ अभ्यासलेला आहे. तो कस्तुरी मृग कस्तुरीच्या शोधार्थ बाहेर भटकत असतो, रानोमाळ फिरत असतो. कारण त्याच्या नाभीमध्ये तो गंध असतो, तो गंध त्याला मोहित करतो. आणि त्या गंधाच्या शोधार्थ तो दूर दूर भटकत असतो. परंतु भटकून भटकून थकतो आणि त्याचा अंत होतो. परंतु त्याच्यामध्ये त्याला जे काही आहे ते त्याला शेवटच्या क्षणापर्यंत माहीत होत नाही. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी, म्हणजे स्वतःचा शोध घ्यावा, स्वतःतल्या उणीवा, कमतरता या शोधून त्यांचा स्वीकार करावा. आणि त्या दूर करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करावेत. स्वतःत खोल उतरून पाहावं. तिथे अनेक क्षमतांनी भरलेली तळी आपल्याला दिसतील. आणि आपले रीती ओंजळ जे आहे ते आपण त्या ठिकाणाहून भरून घ्यायचे आहे. म्हणजे आपल्यामध्ये असणाऱ्या ज्या काही क्षमता आहेत या क्षमता आपल्याला विकसित करायच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली. काही आपल्या मुठीमध्ये जे आहे ते आपल्याला माहित आहे. आणि म्हणून मूठ मिटून म्हणजे खोटं बोलू पण रेटून बोला असं एक आपल्याकडे म्हण आहे. किंवा बढाया मारणं असं एक आपण म्हणतो. झाकली मूठ 1.25 लाखाची असंही आपण म्हणतो. ग्रामीण भागामध्ये एक चांगली म्हण आहे, 8 हात लाकूड आणि 10 हात धलपी. विद्यार्थी मित्रांनो, 8 हात लाकडाची 10 हात धलपी कधीच निघू शकत नाही. आणि म्हणून आपल्यामध्ये काय आहे ते आपण मान्य करायला पाहिजे.
प्रत्येक व्यक्ती हा परिपूर्ण नाहीये. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही उणीवा आहेत, काही कमतरता आहेत, काही दोष आहेत आणि म्हणून ह्या ज्या उणीवा आहेत, कमतरता आहेत, दोष आहेत, हे आपण दूर केले पाहिजेत आणि परत नव्या जोमानं, जिद्दीनं आपण प्रयत्न करायला पाहिजेत. जगभरातील यशस्वी माणसांची उदाहरणं पाहिली तर जन्मजात बुद्धी आणि शारीरिक बौद्धिक ताकद किंवा अनुकूल परिस्थिती यापेक्षा प्रयत्नातील सातत्य, चिकाटी, जिद्द व न थकता परिश्रम करण्याची क्षमता याच गोष्टी यशप्राप्तीसाठी निर्णायक ठरतात. उदाहरणार्थ नेल्सन मंडेला LLBच्या परीक्षेत एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा प्रयत्न केला आणि तिसऱ्यांदाही होत नाही म्हणून LLB सोडून दिलं. त्या माणसाला आफ्रिकेत तर मान आहेच, पण भारतानेही सर्वोच्च भारतरत्न देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. आणखी उदाहरण द्यायचे झालं तर जी माणसं सामान्य होती, सुरुवातीला अयशस्वी झाली, पण त्यांनी आपल्या क्षमता ओळखल्या आणि त्या विकसित केल्या. उदाहरण द्यायचं झालं तर अब्राहम लिंकन साधे पोस्टमास्टर होते. शेक्सपियर खाटी खाण्यात नोकरीला होते. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी विद्यार्थी दशेत रेल्वे स्टेशनवर वर्तमानपत्र विकले. लता मंगेशकर यांनी कोल्हापुरात स्टुडिओत नोकरी केली. धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावर क्लार्क होते. सुशील कुमार शिंदे देशाचे माजी गृहमंत्री कोर्टामध्ये शिपाई होते. या सगळ्यांनीच प्रयत्न, जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास या बळावरच ते काय झाले आपणास माहीत आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपल्यातल्या ज्या काही उणीवा आहेत, कमतरता आहेत, त्याच्यावरती रडत बसायचं नाहीये, तर त्या भरून काढायच्या आहेत, त्या ओळखायच्या आहेत आणि त्या दूर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणखीन उदाहरण द्यायचं झालं तर अमिताभ बच्चन आकाशवाणीवर वृत्तनिवेदक म्हणून परीक्षेत नापास झाले. सर आयझॅक न्यूटन स्कॉलरशिपच्या परीक्षेत नापास झाले. एवढंच कशाला, डॉक्टर श्रीराम लागू चौथीच्या परीक्षेत सुद्धा नापास झाले. या सर्वांनी आपल्या अपेक्षावर रडत बसले नाहीत, तर आपल्या मनातली तळी शोधली, क्षमता शोधल्या आणि आपापल्या प्रांतात सर्वोच्च स्थान पटकावली. अशी अनेक उदाहरणं देता येतील. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपल्यातल्या क्षमता या ठिकाणी ओळखा, त्यांना विकसित करा आणि म्हणून कवयित्री या ठिकाणी म्हणता उघडून ओंजळीत घ्यावी मनात तळी म्हणजे आपल्या ज्या काही क्षमता आहेत त्याच क्षमता विकसित करण्याचा प्रयत्न करा. पुढे कवयित्री म्हणते, जरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे, उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे. जरा लागेलच. मी सुरुवातीला उदाहरण दिलंय पहिल्या ओळीमध्ये, खोद आणखी थोडेसे, खाली असतेच पाणी. कवयित्री असतेच पाणी म्हणते. त्याच पद्धतीने शेवटी सुद्धा जरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे. कारण झरा लागणारच आहे, पाणी लागणारच आहे, पण त्यासाठी तुला काय करायचं आहे, थोडस खोदायचं आहे, आणखी थोडस खोदलं पाहिजे. जे मिळवायचं आहे ते यश पूर्ण क्षमतानिशी केलेल्या प्रयत्नामुळेच मिळतं. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याच मागच्या पाठातील गोष्ट अरुणिमाची या पाठातील अरुणिमा सिन्हा यांचं उदाहरण या ठिकाणी देता येईल. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे CISFची परीक्षेसाठी त्या चालल्या होत्या, इंटरव्ह्यू साठी चालल्या होत्या, सगळं आपण अभ्यासलेलं आहे. आणि अपघात झाला. तब्बल एका वेळे 49 रेल्वे गाड्या पायावरून गेल्या. दुसरा पायही फ्रॅक्चर झाला. आणि असं असतानाही त्या रडत बसल्या नाही, कुढत बसल्या नाही, तर जग पाहणार नाही अशा प्रकारचं स्वप्न त्यांनी त्या काळामध्ये पाहिलं. आणि आज माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली जागतिक महिला म्हणून त्यांचा गौरव आहे. माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग भारतीय, हा गौरवही त्यांच्याच नावावर आहे. हे सगळं कशामुळे घडलं, तर हे जिद्द, आत्मविश्वास, चिकाटी आणि प्रयत्न याच गोष्टीमुळे. आपला जो काही पुढचा पाठ आहे, लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक त्यांचा वीरपत्नी ते वीरांगणा हा जो प्रवास आहे, हा प्रवासही थक्क करणारा आहे. एक वीरपत्नी म्हणून जगत असताना, सुखी संसार चालत असताना अकस्मात दुर्घटना घडते. होत्याचं नव्हतं होतं, पण त्या स्वतः रडत बसल्या नाहीत. आपल्या पतीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लेफ्टनंट पदापर्यंत त्या जाऊन पोहोचलेल्या आहेत.
हे सगळं थक्क करणार आहे. आणि म्हणून असं वाटतं, जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथं नशिबाला सुद्धा झुकावं लागतं. किंवा असंही म्हणता येईल, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, उमेदीनं जगण्याला बळ लागते थोडेसे. उमेदीनं जगायचंय म्हणजे आपल्याला जिद्दीनं या ठिकाणी जगायचं आहे. आणि या जगण्यासाठी फार मोठ्या शक्तीची, ताकदीची आपल्याला गरज नाहीये. कवयित्री सांगतात, यासाठी तुम्हाला थोड्याशा बळाची, थोड्याशा ताकदीची या ठिकाणी गरज आहे. आणि ती ताकद, ते बळ तुमच्यामध्ये आहे, पण त्याला फक्त तुम्हाला दाखवायचंय, त्याला फक्त तुम्हाला सिद्ध करायचंय. आणि म्हणून तुम्हाला जे हवंय ते तुमच्यात आहे, त्याला बाहेरच्या जगात शोधू नका. कुठे शोधीशी रामेश्वराने, कुठे शोधीशी कासे. समाधान, आनंद आपण बाहेर शोधतो, जे बाहेर नाहीच त्याला शोधून काय उपयोग. आनंदी जगायला थोडीशी जिद्द, थोडासा प्रयत्न, थोड्याशा ताकदीची, थोड्याशा शक्तीची आवश्यकता आहे. शेवटी यश तुमचंच आहे आणि ते तुम्हाला मिळणारच आहे. गरज आहे ती फक्त थोड्याशा अधिक प्रयत्नांची. प्रयत्न तुम्ही करतच आहात, परंतु अधिक थोडेसे प्रयत्न तुम्हाला करायचे आहेत. कवीने सांगितलंय, खोद आणखी थोडेसे. म्हणजे तुम्हाला तुम्ही प्रयत्न करत आहात, पण अजून थोड्याशा प्रयत्नांची गरज आहे, कारण यश अगदी हाकेच्या अंतरावर या ठिकाणी येऊन पोहोचलेलं आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, शेवटी असं म्हणावं असं वाटतं, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना न अखरता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. कोशिश करने वालों की हार नहीं होती. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही जर सदोदित प्रयत्न केलात तर जीवनामधलं जे तुमचं स्वप्न आहे, जे ध्येय आहे, त्या ध्येयापर्यंत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नक्कीच पोहोचणार आहेत. त्यासाठी फक्त इतरांपेक्षा आपल्याला थोडेसे अधिक प्रयत्न करावे लागतील, असाच आशय कवयित्रीनं या कवितेमधून सुचवला आहे. धन्यवाद मित्रहो. कविता आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा